पहिलं तर टीम दूरदर्शन आणि तुमचा मी आभार मानतो, तुम्ही मला स्टुडिओमध्ये इन्व्हाइट केलं, थँक्यू व्हेरी मच. मार्केट्सबद्दल आपण बोलूया. सेक्टर रोटेशन ही एक जी गोष्ट आहे ही मार्केटमध्ये चालू आहे आणि ह्याचा एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. सेन्सेक्सचं समजा आपण एक्झाम्पल घेतला, आता तो काहीतरी 84,000च्या आसपास आहे. जूनमध्ये लास्ट इयर 2025 साली पण तो त्याच लेवलला होता. तर आपण असं सांगू शकतो की मागच्या 8 महिन्यामध्ये फ्लॅट मुवमेंट आहे, वॉलेटाईल आहे मार्केट तुम्ही म्हटल्यासारखं. पण सेक्टर रोटेशन आपल्याला बघायला भरपूर मिळते. ते का? समजा आपण 2025चं पहिला हाफ बघितलं, कॅलेंडर इयरची गोष्ट करतोय मी, फायनान्शियल इयरची नाही, कॅलेंडर इयरची, म्हणजे जानेवारी ते जून समजा आपण बघितलं, तर त्यावेळेला बेस्ट परफॉर्मिंग सेक्टर जो होता तो ऑटो सेक्टर होता आणि वर्स्ट परफॉर्मिंग सेक्टर होतं आयटी. हे फर्स्ट हाफमध्ये जे घडलं ते मी सांगतो तुम्हाला. सेकंड हाफ म्हणजे जुलै टू डिसेंबरमध्ये काय झालं, बेस्ट परफॉर्मिंग सेक्टर जो होता तो होता नाही, फर्स्ट हाफमध्ये होता पीएसयू बँक्स बेस्ट परफॉर्मिंग सेक्टर, वर्स्ट परफॉर्मिंग सेक्टर होता आयटी. सेकंड हाफमध्ये ऑटो बेस्ट परफॉर्मिंग सेक्टर झाला आणि रियालिटी वर्स्ट परफॉर्मिंग सेक्टर झाला. हे जुलै ते डिसेंबरची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आता इयर टू डेट समजा आपण बघितलं तर आयटी सेक्टर परत इट इज द वर्स्ट परफॉर्मिंग सेक्टर आणि जे मेटल सेक्टर आहे आपल्याला माहिती आहे, गोल्ड सिल्वर कॉपरमध्ये ज्या हिशोबाने रॅली आलेली आहे, तर तो बेस्ट परफॉर्मिंग सेक्टर झालेला आहे. तर तुम्ही समजा हे पूर्ण ट्रान्झिशन समजा बघितलं 2025च्या सुरुवातीपासून आतापर्यंत, तर हे सेक्टर जे आहेत बेस्ट परफॉर्मिंग वर्स्ट परफॉर्मिंग हे शिफ्ट होत आहे. ह्याच्याहून एक जी वार्ता येते ती हे आहे की रोटेशन तर नक्की आहे आणि आता एक ट्रेंड जे आम्हाला बघायला मिळत आहे ते हे आहे की फंड मॅनेजर्स मल्टी ॲसेट फंड्स आणि हायब्रिड फंड्समध्ये लोकांना म्हणजे गुंतवणूकदारांना इन्व्हेस्ट करायला हे रेकमेंड करत आहेत. ते का? कारण की असे भरपूर पिरियड्स असतात ज्याच्यामध्ये एक सेक्टर थोड्या महिन्यासाठी चांगला करतो, त्याच्यानंतर तो वर्स्ट परफॉर्मिंग सेक्टर होतो. तर तुम्हाला समजा तुमच्या रिटर्न्समध्ये व्हॉलेटिलिटी समजा कमी करायची आहे तर तुम्हाला ते रोटेशन तुम्हाला करावंच लागेल. आणि आता प्रेसिडेंट ट्रम्पची सेकंड टर्म जी चालू झाली अप्रॉक्सिमेटली 2 वर्ष आधी, तर त्याच्यामध्ये एक हे येतं की व्हॉलेटिलिटी हे जी गोष्ट आहे म्हणजे उतार चढाव जे आहे ते तर अजून 2 वर्ष राहणारच आहे. तर त्यामुळे एका सेक्टरमध्ये एक्सपोजर घेणं हे म्हणजे आम्ही रेकमेंड करत नाही. आमच्या हिशोबाने मल्टिपल सेक्टर्समध्ये एक एक्सपोजर होणं, मल्टी कॅप फंड्समध्ये एक्सपोजर होणं हे एक फारच गरजेची गोष्ट आहे. आता